लोकशाहीमध्ये आणि सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन करायचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. बावनकुळेचे प्रदेशाध्यक्ष आहे भाजपचे, ते देखील आज राज्यभर आंदोलन करतायत. तुमच्या आंदोलनाला प्रत्युत्तर भाजप देत आहे. हे हास्यास्पद आहे की सत्तेमधल्या लोकांना विरोधी पक्षाच्या विरोधी आंदोलन करायला लागतं. याच्यातच आमचं याचा अर्थ ते घाबरले. पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते, त्यांनी सावरकरांचा मुद्दा उकरून काढला. सावरकरांबद्दल काँग्रेस माफी मागत नाही. सावरकरांवरती कुठे काँग्रेसवरती बोट ठेवलेलं आहे. मवियामध्ये भांडणं लावतात. अजिबात नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे. आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. परंतु ताई सगळ्यांनीच माफी मागितलेली आहे. माफी मागितल्यानंतर सुद्धा आंदोलन होतं, राजकारण होतं असं म्हणणं आहे. हे बघा, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचारात लिप्त झालेलं हे गलिच्छ सरकार आहे, ज्यांनी फक्त घरं फोडा, पक्ष फोडा एवढंच केलेलं. काही काम त्यांच्याकडे सांगण्यासारखं नाहीये. अशा गलिच्छ सरकारचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर आपण पाहिलं की सुप्रिया सुळे होत्या या ज्या आता आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते आता ते पायी चालत निघालेले आहेत. आपल्या पाहायला मिळते छत्रपती शाहू महाराज खासदार असतील आणि शरद पवार असतील, ते आता गाडीने या संपूर्ण आंदोलनासाठी पुढे निघालेले आहेत. मवियाच्या आंदोलनामध्ये आपण पाहू शकता मोठ्या संख्येने मवियाचे पदाधिकारी जे आहेत ते या संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रियरित्या सहभाग झालेले आहेत. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्या निषेध आंदोलनाला मोठ्या संख्येने सध्या उपस्थित झालेले आहेत. आणि आंदोलन सध्या आता रिगल सिनेमाजवळ पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात गेटवे जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हे आंदोलन जाईल. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिथे सर्व प्रमुख नेत्यांची भाषणं होऊन या संपूर्ण आंदोलनाची सांगता जी आहे ती गेटवे ऑफ इंडिया जवळ होणार आहे. परंतु पोलिसांनी आता या संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती परवानगी नाकारली आहे. परंतु आंदोलन जे आहे ते गेटवे ऑफ इंडियाकडे मार्गस्थ झालेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगटी, टीव्ही मराठी, मुंबई.